आपण साधी आणि सिंपल खिचडी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 वाट्या बासमती राईस तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवलेला आहे। इथे मी थोडासा फ्लावर, कोबी, बीट, 1 बटाटा, 2 कांदे आणि 3 टमाटे चिरून घेतलेले आहे। आणि त्यासाठी आपण इथे सोयाबीन पण थोडीशी टाकणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 वरगळे तेल घेतलेलं आहे। यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकून घेऊया। मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्या। नंतर यामध्ये बटाटे टाकायचे आहे। ते पण चांगले परतून घ्यायचे आहे। बीट देखील टाकून घ्यायचं आहे। आणि टोमॅटोही टाकून घ्यायचा आहे। आणि कोबी देखील टाकून घ्यायचा आहे। व थोडेसे शेंगदाणे देखील टाकून घ्यायचे आहे। या पद्धतीने सर्व भाज्या टाकून घेतल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि फ्लावरही टाकून घ्यायचं आहे। हे सर्व जिन्नस चांगले एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। या भाज्या सगळ्या परतून झाल्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट 1 चमचा टाकून घ्यायची आहे व चांगलं परतू घ्यायचं आहे। परतवल्यानंतर यामध्ये 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। 1 चमचा एव्हरेस्ट मटन मसाला टाकलेला आहे व थोडीशी हळद आणि आपला घरगुती मसाला अगदी थोडासा घेतलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। अशा प्रकारे चांगलं परतून घेतल्यानंतर व यामध्ये परतून झाल्यानंतर पाणी हे थोडंच टाकायचं आहे। जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपला भात चिकचिक होऊन जाईल। भात मोकळं व सुटसुटीत होण्यासाठी पाणी हे योग्य प्रमाणातच टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपण भिजवलेले सोयाबीन देखील टाकायचे आहे। सोयाबीन हे तुमच्या आवडीनुसार टाका, नाही टाकले तरी चालेल। पाणी टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहे। पाणी टाकून घेतल्यानंतर हे मिश्रण चांगले हलवून एकजीव करून घ्यायचे आहे। चांगलं परतून घेतल्यानंतर याला झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे व 5 मिनिटं मंद गॅसवर खिचडी होऊन द्यायची आहे। खिचडी झाल्यावर आपण बघूया। झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली खिचडी तयार झालेली आहे।
हे बघा, बघू शकता किती मोकळी झालेली आहे. अशा प्रकारे आपली साधी आणि सिंपल खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपली खिचडी किती सुंदर आणि मोकळी झालेली आहे. चला तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.